नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक विनंती आहे. आपल्या चॅनलच्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे, तिथे बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे सर्व कुठलेही व्हिडिओ तुम्ही आरामशीर पाहू शकाल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज एका नवीन टॉपिकवर आपण बोलणार आहोत. आधार कार्डवर कोणत्याही हमीशिवाय आपल्याला 50,000 रुपयेपर्यंतचं कर्ज गव्हर्नमेंट देते. ही एक योजना आलेली आहे, त्या योजनाबद्दल आपण बोलणार आहोत. तर या योजनेचा फायदा कुणाला मिळेल त्याविषयी आपण बोलणार आहोत. योजनेचा लाभ कसा मिळेल तेही बोलू आपण आणि अर्ज कसा करावा. ठीक आहे. ओके. आधार कार्ड, तुम्ही रस्त्यावरचे विक्रेते असाल किंवा तुमचा छोटासा व्यवसाय असेल आणि तुम्हाला आजकाल आर्थिक अडचणी येत असतील, तर सरकारची एक विशेष योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागतात आणि त्यांच्या अनेक नियमांना सामोरे जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही फक्त आधार कार्ड वापरून कर्ज घेऊ शकता. तुम्ही आधार कार्डद्वारे 50,000 रुपयाचं कर्ज घेऊ शकता. तुम्ही रस्त्यावर विक्रेते असाल किंवा तुमचा छोटासा जरी व्यवसाय असला तरी सुद्धा हे शक्य आहे. आता योजनेचा लाभ कसा मिळेल हे समजेल. कसा मिळेल? प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय आधार कार्डद्वारे कर्ज मिळू शकते. या योजनेचा उद्देश लहान व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे, जेणेकरून ते साथीच्या आजारानंतर त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करू शकतील. साथीचा आजार म्हणजे आता जो आपला कोरोनाचा आजार येऊन गेला ना, त्याच्यानंतर बरेचसेच व्यवसाय थोडेसे अडचणीत आलेले आहेत. त्यांना एक प्रकारचं आर्थिक मदत व्हावी या हेतून ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेची प्रक्रिया खूप सोपी आहे, ज्याद्वारे छोटे व्यावसायिक त्यांचा व्यवसाय पुन्हा मजबूत करू शकतात. या योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांना पहिल्यांदा 10,000 रुपयेपर्यंत कर्ज दिलं जातं. हे कर्ज कोणत्याही हमीशिवाय आणि ते आधार कार्डशी जोडलेलं आहे. व्यापाऱ्यांनी पहिले कर्ज वेळेवर फेडले तर त्यांना पुढच्या वेळेला 20,000 रुपयाचं कर्ज मिळतं. जर व्यापाऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांचं कर्ज 50,000 रुपयेपर्यंत वाढेल. कर्जाची परतफेड 12 महिन्याच्या कालावधी हप्त्यामध्ये करावी लागेल. आता अर्ज करायचा. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जासाठी, या योजनेचं नाव लक्षात ठेवा, प्रधानमंत्री स्वनिधी योजना. यासाठी अर्ज करायची प्रक्रिया एकदम सोपी आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे एक आधार कार्ड स्वतःचं असणं गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत प्रक्रिया आधार कार्डशी जोडलेली आहे. तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेलं असलं पाहिजे. जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तर ई-केवायसी आणि आधार पडताळण्यासाठी ही लिंक आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जायचं, त्या बँकेत हे ऍप्लिकेशनची सोय आहे, किंवा तुम्ही CSC सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटरच्या ह्याला जायचं, तिथं ऍप्लिकेशन करायचं. तुमची वैयक्तिक माहिती आणि व्यवसायाची माहिती, आधार कार्डची माहिती हे सगळं त्याच्यामध्ये दिले की तुम्हाला ती प्रोसेस करून तुम्हाला आधार कार्डवरून 50,000 रुपयाचं कर्ज ऑटोमॅटिक येऊन जाईल. हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.